मराठी सिनेमा बदलत चाललाय, त्याचं स्वरूप बदलत चाललंय आणि एका विशिष्ट स्थानावर तो पोहोचू लागलाय हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे। त्याचंच एक उदाहरण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे परदेशी भाषा विभागांतर्गत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कोर्ट या सिनेमाचं नाव पुढे आलं आहे। 88व्या ऑस्कर पुरस्कारासाठी फॉरेन लँग्वेज मध्ये मराठी सिनेमा कोर्ट भारताकडून ऑस्करच्या स्पर्धेत पाठवला गेलाय। यावेळी ऑस्कर कमिटीचं अध्यक्षपद अमोल पालेकर यांच्याकडे होतं, तर रवी जाधव सुद्धा या समितीमध्ये होते। कोर्ट या सिनेमाने भारतात रिलीज होण्यापूर्वी परदेशातील अनेक मानाच्या फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळवले होते। आता ऑस्कर जिंकण्यासाठी कोर्ट सज्ज झालाय। चैतन्य ताम्हाणे या तरुण आणि प्रतिभावंत दिग्दर्शकाच्या कोर्ट या सिनेमाने अनेकांकडून वाहवा मिळवली होती। इतकेच काय तर या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता। भारताकडून ऑस्करला पाठवण्यात येणाऱ्या संभावित सिनेमांच्या यादीत राजकुमार हिराणी यांचा पीके, नीरज घायवान यांचा मसान, उमंग कुमार यांच्या मेरी कोम, विशाल भारद्वाज यांच्या हैदर, दक्षिणेतील सिनेमा काकामुट्टी आणि बाहुबली या सिनेमांचा समावेश होता। पण या सर्व सिनेमांना मागे सारत कोर्ट या मराठी सिनेमाने बाजी मारलीय। कोर्ट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीची मान अधिक उंचावली आहे। कोर्ट सिनेमाच्या पूर्ण टीमचे राजश्री मराठीकडूनही खूप खूप अभिनंदन।